रामकृष्ण हरी. आज माऊलींच्या पालखीचं पहिलं रिंगण आहे पुरंदवाडी इथं आणि सगळीकडे अतिशय चैतन्यमय वातावरण झालंय. सगळे वारकरी जे आहेत ते माऊलींच्या पालखीची वाट पाहत आहेत. तोपर्यंत आपण थोड्याशा वारकऱ्यांसोबत गप्पा मारणार आहोत, रिंगणाविषयी आणि वारीचे अनुभव जाणून घेणार आहोत. माऊली, आपलं नाव सांगा. आशा रवींद्र बालवडकर. कुठून आलात तुम्ही? पुण्यातून बालेवाडी गावातून आलो. आता तुमची कितवी वारी आहे? माझी तिसरी आहे. काही कारणास्तव माझ्या मध्ये वारी चुकले. सलग तिसरी वारी आता. बरं, आणि तुम्ही रिंगण किती वेळा बघितलं याच्या आधी? 3 वेळा पाहिलं. कसं वाटलं रिंगणाचा अनुभव? खूप छान वाटलं. काय काय होतं रिंगणामध्ये सांगा जरा. रिंगणात सगळ्या दिंड्या एकत्र लावतात. माऊलीच्या पादुका आणून मंडपात मांडतात. सगळे वारकरी लाईनशीर नंबरशीर हे लावतात, दिंड्या लावतात. ते मग एकामेकामाग फिरतात, घोडे पळतात, घोड्यांच्या नंतर दिंड्या धावतात. सगळे मिळून असं आनंद घेतात त्या वारीचा. मला असं जवळून बघायला मिळाली का रिंगण, का दुरून बघायला लागलं? नाही, आम्ही शक्यतो इथं किंवा पुढच्या टप्प्यावर बसून पाहिलेले. त्यामुळे तुम्हाला सगळं बघायला मिळालं? हो, खूप सगळं जवळून पाहिलं आम्ही. वा वा वा. माऊली, तुम्ही सांगा, तुम्ही रिंगण बघितलंय का? हा, रिंगण बघितले. किती वेळा बघितलंय तुम्ही रिंगण? रिंगण चौथ्या वेळा बघितलं. चौथा. काय काय त्यातलं काय काय आवडतं तुम्हाला रिंगणातलं? काय आम्हाला फुगड्या, अजून घोड्या फिरते हे रिंगण आवडते. तुमची किती नंबरची दिंडी आहे? आमची 61 मागे आहे का दिंडी? मागे माऊलीच्या माग 61 रिंगण आला आम्ही पुढं. माऊली, तुमची कधीपासून वारी करताय तुम्ही? मला आता 6 वर्ष झाली. तुम्ही कुठल्या मूळच्या? आम्ही मूळची पुण्याची आहे. पुण्यातून आता या हिंजवडी या माहिती तिथली मूळची. आणि दिंडी कुठून येते तुमची? आळंदीहून? आळंदी होती. दिंडी क्रमांक किती तुमचा? 9 नंबर. रिंगण बघितलंय का तुम्ही आधी? हो, बघितलं. कसं वाटतं रिंगण? मस्त वाटतं, अगदी छान वाटतं. तुमचा वारीचा अनुभव कसा आहे? 6 वर्ष झाले. 6 वर्ष सोबतच आहे का तुम्ही? आमची जावे. काय काय प्रॉब्लेम येतात वारीमध्ये? अडचणी काय काय येतात? तेवढे सण करायला आपल्याला परमेश्वर पाहिजे म्हणल्यावर अडचण सहन करायला पाहिजे ना. देव पाहिजे म्हणल्यावर अडचण सहन करावीच पाहिजे ना. मग देवाने एवढं सोचलं, मग आपल्याला थोडं सोचवायला पाहिजे ना. पण छान वाटतं. चालताना पाय नाही दुखत का एवढं? चालताना पाय दुखत नाहीत? दुखत्यात ना पाय. बर, माऊली दुखू देत नाहीत आमचे. माऊली आमचे आम्हाला पाठीशी आहेत. माऊली आमच्या, आम्हाला काही होऊ शकत नाही. देव पुढे, आम्ही माग. आम्हाला काटा मोडू देत नाहीत. म्हणून आम्ही आनंदानं वारी करतो. शेतकरीची पेरणी झाली म्हणून आमचा खूप लोक आहे. काय तर 2 कोट लोक आहे. डबल लोक आहेत, डबल लोक. शेतकरी आनंदाने पेरणी करून निघाली वारी कराय. नोकरदार येऊ शकत नाहीत. शेतकरीच करू जाणं. शेतकरीचीच आनंदाची वारी आहे. म्हणून आम्ही वारीला आले आहे. माऊलींना काय प्रार्थना कराल शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्यांसाठी आता का करतात पुन्हा सरकार? पाऊस काय सांगणार? माऊलींना काय प्रार्थना करणार? पाऊस पडू द्या, आनंदानं वारी होऊ द्या, आमची शेती पिकू द्या, शेताला भाव द्या. आमच्या शेताला भाव माऊली नाही, मालाला भाव द्या. मालाला भाव द्या ना. सरकार देणार, सरकार देणार ना. म्हणून ह्याच्यासाठी आम्ही वारी करतो. आम्हाला आनंदानं शेतातला माल निघावा. आमच्या शेतकऱ्याला मालानं भाव द्यावा सरकारनं. मोदीला निवडून दिलो आम्ही. मोदीला वरी बसलो. आज 10 वर्ष झालं मोदी राजकारण करतात. महिलांना सगळ्याला पैसे देतात मोदी पाठीशी आहे आमचा. म्हणून आम्ही आनंदाने येतो वारीला. मोदी चांगलेत का? हा, मोदी चांगलेत. आम्हाला महिन्याला पैसे देतात. 60 वर्षाची पगार देतात मोदी सरकार. एवढे एकदा माऊलींना प्रार्थना करतो, मोदींनाही एकदा वारीत बघायला. मोदींना बी यावं बघा, महिलांना बघा यावं. महिलांचं पूर्ण मतदान मोदीला पडलेलं आहे. म्हणून मोदी वरी बसलेले आहेत. तुम्ही काँग्रेसवाले किती बी काही केलं तर काही करू शकत नाही. आमची पगार सुद्धा महिन्याला 1,500 पगार मोदीने केलेली. का तर शेतकऱ्यासाठी. माऊली, वारीत एवढे दिवस येतात, मग घरच्यांची आठवण नाही येत? नाही, अजिबात नाही आठवण येत. फोन पे करता का घरी? तिकडूनच येतो कधी. आम्ही करतच नाही करत आम्ही फोन. अरे नाही, कंटाळा नाही, आनंद याच्यासाठी आलो आम्ही. माऊलीचे वारीला आल्यावर काही देण होत नाही. नातरुंडा पोतरुंडाचं काय देण भेटन एवढंच बघायचं. घरचं काय बघायचं नाही. हे सुद्धा दुखत नाही. माऊलीचं एवढं आहे. माऊली आहे आमच्या पाठीशी. आम्हाला दुसरे कोण नाहीत.
आशीर्वाद म्हणायचा. पण आपण पांडुरंगाला तुम्ही दरवर्षी पाहता, मग दरवर्षी काय येतं? एकदा बघितलं झालं, खूप झालं. नाही एकदा आषाढ महिना निघाला की असं वाटतं वारीला कधी जावं. सगळी रस्ता तोंडावर होती. घरी काही का होईना परपंचाच फक्त देव पाहिजे. 6 महिन्याला सारखं पंढरपूरला येतो आम्ही. हो, अधून मधून पण येतो. वारी नाही, वारीला तर येतोच, पण असं जाणं येणं पंढरपूरला आमचं नेहमी असतं. तर अशा पद्धतीनं आपण काही वारकऱ्यांशी प्रातिनिधिक स्वरूपात गप्पा मारलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये रिंगणाविषयी अनुभव त्यांनी सांगितलेत, वारीविषयी अनुभव सांगितलेत, राजकारणाविषयी एका माऊलींनी सांगितलं, मोदींविषयी सांगितलंय, त्यांचे मत विचार व्यक्त केलेत. पण एकूणच आपल्या लक्षात असं येतंय की सगळे वारीमुळे अतिशय भारावलेले असतात, चैतन्यमय असतात. खरं तर 20 दिवसांचा हा प्रवास असतो, अतिशय कठीण प्रवास असतो. याच्यामध्ये ऊन, वारा, पाऊस, थंडी, वेळेवर जेवणाची सोय, झोपण्याची व्यवस्था नाही, अशा सगळ्या गोष्टी असतात. पण तरी सगळ्या यांना तोंड देऊन त्यांना अडचणी न मानता तो आपल्या आनंदाचा भाग वारकरी मानतात. आणि त्यामुळेच त्यांची जी आपुलकी आहे पांडुरंगाविषयीची, माऊलींविषयीची, संत तुकाराम महाराजांविषयीची, ही हजारो वर्षांपासून टिकून आहे आणि ही पुढे पिढ्यानपिढ्याही पुढे तशीच संक्रमित होत राहते. थोड्याच वेळात इथं माऊलींची पालखी येणार आहे, त्यामुळे आम्ही सगळे उत्सुक आहोत माऊलींची पालखी बघायला, रिंगण बघायला. त्याचंही काही क्षणचित्र आम्ही तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून नक्की दाखवणार आहोत. जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय हरी माऊली.